गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया मंगलमूर्ती श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. मेरे देश की धरती ओ मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती मेरे देश की धरती. हे आहे निसर्गाची हिरवीगार चादर पसरलेलं, मोठ्या मनाच्या माणसांच्या मायेची ऊब कुशीत घेऊन सजलेलं महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील परनाळी गाव. याच गावातील हे कष्टकरी शेतकरी कुटुंबापैकी काशीनाथ गोविंद संखेंचं घर. एकत्र कुटुंब पद्धतीच्या ह्या जुन्या घराचं आता आतून नूतनीकरण झालंय. त्यावेळी घरामध्ये गरिबी होती, पण मनाची मात्र श्रीमंती होती. जीवनात कष्ट होते, पण हृदयात संस्कृती होती, प्रेम होतं, जिव्हाळा होता आणि ते सुसंस्कृत जोडपं होतं काशीनाथ गोविंद संखे आणि कमळीबाई काशीनाथ संखे यांचं. काशीनाथ आणि कमळीबाई यांना 4 अपत्य. सगळ्यात मोठी ताराताई, 2 नंबरचा मोरेश्वर दादा, सगळ्यात धाकटी शैला. त्यांचं 3रं अपत्य होतं दशरथ. परनाळीच्या याच घरामध्ये दशरथचा 20 जुलै 1952 रोजी जन्म झाला. घराच्या चैतन्यामध्ये भर पडली. घरच्या संस्कृतीच्या श्रीमंतीनं 4ही मुलांना सुसंस्कृत केलं. दशरथ संखेचं शालेय शिक्षण गावच्या याच शाळेत पूर्ण झालं. आणि ताईनं आईच्या मायेनं सुसंस्कृतपणाचं दर्शन घडवलं. 1970 साली दशरथचं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ताईनं महाविद्यालयीन शिक्षणासाठी दशरथला मुंबईला आणलं. त्याला ताईंच्या यजमानांचा म्हणजे खंडेराव वामन पाटलांचाही मनापासून आशीर्वाद लाभला. भूषण, रवी आणि शर्मिलाला मामाचा लाळा लागला. भूषण पाटील आता मामाकडून स्फूर्ती घेऊन समाजासाठी झटू लागलाय. मामांविषयी ऐकूया भूषणचं मनोगत. मामा या शब्दाचा अर्थ कळायच्या आधीच त्यांचे मायेची मला जाणीव झाली. हे एकतर माझ्या आईकडून मला मिळालेली पर्वणीच म्हणावी लागेल. त्याचप्रमाणे माझं शालेय शिक्षण पूर्ण मामांकडे झालं. त्यांचे संस्कार, त्यांचे आदर्श माझ्यामध्ये आले. प्रत्येकाला आपण काही गोष्टीमध्ये खुश करू शकत नाही, काहींना नकारात्मक उत्तरं द्यावं लागतात. तर ते नकारात्मक त्यांना पॉझिटिव्हली कसं सांगावं हे मी मामाकडनं पाहिलं. दशरथ संखेंचं महाविद्यालयीन शिक्षण सोमय्या आणि झुंझुनवाला कॉलेजमधनं पूर्ण झालं आणि 1974 साली MPSCच्या परीक्षेमध्ये दशरथ संखे उत्तीर्ण झाले. जीवनातील जबाबदारीची खऱ्या अर्थी जाणीव करून देणारं हे वळण. दशरथ संखे महसूल खात्यात शासकीय सेवेत रुजू झाले. प्रसन्न व्यक्तिमत्व, हसरा चेहरा, मनाचा मोकळेपणा या त्रिवेणी संगमानं साधली कामातील तत्परता आणि शासकीय सेवेतील सेवाव्रत. आज त्यांच्याविषयी कुटुंबातल्या प्रत्येकाला अभिमान वाटतोय. त्याचं हेच तर गमक आहे. माझे वडील शेतकरी होते. वडील गरीब परिस्थितीमधून भाऊ पुढे आले. भावाकडेच मी राहिली, शिक्षण झालं, नोकरीला लागले.
लग्न भावानेच केलं, पण माझा भाऊ फार चांगला आहे. माझ्या वडिलांचं नाव वाढवलं. माझे भाऊ फार दयाळू. ज्या वेळेला माझ्या मुलाचं लग्न जमलं त्यावेळेला पण माझ्या भावाने मला भरपूर मदत केलेली आहे. मामा यू आर ग्रेट. अशा या गुणी व्यक्तिमत्वाच्या आयुष्यातला 15 मे 1981 हा दिवस. 15 मे 1981ला दशरथ संखेंचं शुभमंगल झालं. गणपत जीणा पाटील यांची कन्या सुशील, शालीन अशी सुरेखा संखेंच्या घरांच्या उंबरठ्याचं माप ओलांडून लक्ष्मीच्या रूपानं सून म्हणून घरात आली. सुरेखा गणपत पाटलांची सौ दीप्ती दशरथ संखे झाली. विधात्याचा आशीर्वाद लाभलेला, एकमेकाला अत्यंत अनुरूप असा हा लक्ष्मी नारायणाचा जोडा. त्यांचा संसार बहरायला लागला. संसाराची वृक्षवेल वाढीला लागली आणि 2 गोड मुलांचा जन्म झाला. थोरली पायल आणि धाकटा कुशल. थोडंसं विनोदानं पण प्रामाणिकपणे म्हणावंसं वाटतं, शासकीय सेवेतील या पती पत्नीनं शासनाचा हाही नियम अत्यंत काटेकोरपणे पाळला. हम दो हमारे दो. एक सुखी, सुसंस्कृत आणि समाधानी कुटुंब. शासकीय सेवेत एक एक पायरी चढत दशरथ संखे तहसीलदार पदापर्यंत जाऊन पोहोचले. जबाबदारी आणखीन वाढली. कामाचा कितीही ताण असला तरी वेळेत कार्यालयात जाण्याची तयारी. थोडंसं वाचन, सदैव धर्मपत्नीची मिळालेली साथ, अशा अत्यंत उत्साहपूर्ण मनस्थितीत संखे साहेबांचा कार्यालयीन कामकाजाचा दिवस सुरू होता. ऑफिसमध्ये पोहोचल्या पोहोचल्या कामाचा उरक सुरू. सहकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण सल्लामसलत करून योग्य निर्णयाची त्यांची हातोटी सर्वांनाच आवडू लागली. दशरथ संखे कार्यालयामध्ये आणि कार्यालयाच्या बाहेरही DK म्हणून ओळखले जाऊ लागले. महसूल खात्यात DK संखे साहेब आपल्या वरच्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या प्रशंसेला पात्र ठरत होते. तसेच हाताखालच्याही कर्मचारी वर्गाच्या आदरालाही पात्र ठरत होते. DK संख्येच्या कार्यकाळाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर असे फार कमी अधिकारी असतात की जे प्रशासकीय कामातून जनमानसावर आपला ठसा उमटवण्यामध्ये त्यांच्यासारखा अधिकारी मी अजूनपर्यंत पाहिलेला नाही. गेले वर्षभर मी संखे साहेबांच्यावर काम करतो आहे. प्रसंग तसे बऱ्यापैकी घडलेले आहेत, भरपूर घटना घडलेल्या आहेत. पण त्यातल्या त्यात मला महत्त्वाची घटना जून 2009 साली बेहरामपाड्यामध्ये जी भयानक आग लागलेली, त्या काळात संखे साहेबांनी जे नेतृत्व दाखवलं, वास्तविक त्या सुमारास त्यांच्या आईचं निधन झालेलं. वैयक्तिक आयुष्यात एवढी मोठी घटना घडल्यानंतर कार्यालयीन कामकाजावर त्याचा परिणाम न होऊ देता साहेब स्वतः सक्षमपणे बेहरामपाड्याच्या आगीत लोकांना मदत करण्यासाठी आर्थिक मदत केली, त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली, त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली, त्यांना वैद्यकीय मदत मिळाली. त्या लोकांच्या तातडीने 3 दिवस संपूर्ण रात्र त्या थांबवून पैसे वाटण्याची व्यवस्था केली आम्ही त्या लोकांना. एक धडाडीचे अधिकारी आहेत, कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. गरिबांबद्दल त्यांना फार
आपुलकी आहे त्याचं उदाहरण म्हणजे आम्ही सांगायचो लोकांना किंवा आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना सांगतो की बघा एखादा उत्पन्नाचा दाखल्यावाला गरीब माणूस धावत आला तर गेटमधून मिटिंगला चाललेलं असताना गाडीच्या बॉनेटवर पण त्यांनी सही करून त्या माणसाला मदत केलेली आहे. जानेवारी 2003 बोरिवली तहसीलदार पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर सरकारी जमिनीचा शोध घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाची मान्यता घेऊन लोकवर्गणीतून बोरिवली तहसीलदार कार्यालयाची भव्य इमारत उभी केली, ज्यात आज महसूल विभागाशी निगडीत रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटी, नगर भूमापन कार्यालय, तहसीलदार कार्यालय अशी अनेक कार्यालये कार्यान्वित आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेला एकाच छत्राखाली अनेक सुविधा उपलब्ध झाल्या. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना राष्ट्रीय ध्वजारोहण असो, शालेय मुलांचं कौतुक असो, सामाजिक क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, कुठल्याही कामात जीव ओतायचा. कार्य हे केवळ कर्तव्य भावनेनं न करता कृतज्ञतेच्या भावनेनं करायचं, हेच दशरथ संखे साहेबांच्या कार्याचं सूत्र होतं. संखे साहेबांच्या या कामाची दखल शासनानं घेतली आणि 2001 साली साजरा झालेल्या प्रथम महसूल दिनाच्या निमित्ताने तत्कालीन महसूल मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री माननीय नामदार अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते त्यांना उत्तम प्रशासकीय अधिकाऱ्याचं राज्यस्तरीय सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आलं. संखे साहेबांच्या घरचं हे प्रसन्न खेळकर वातावरण, घरचं आनंदी वातावरण अधिकच आनंदमयी झालं. साहेबांची मुलगी पायल डेंटिस्ट झाली, मुलगा कुशल MBA करतोय. पण हे सुख, हे वैभव मिळवताना त्यांच्याप्रमाणेच शासकीय नोकरी सांभाळून घर सांभाळणारी त्यांची धर्मपत्नी सौभाग्यवती दीप्ती वहिनींची साथ फार मोलाची आहे. आमच्या लग्नाला 29 वर्ष झालेली आहेत. आज साहेब सुपर ॲन्युएशनने म्हणजे दीर्घ सेवेनंतर, शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. खरं तर ही सुखद आणि दुःखद ह्या दोन्ही गोष्टी आहेत. त्यांच्यासाठी अर्थातच दुःखद असणार आहे, पण आमच्यासाठी मात्र सुखदच असणार आहे. कारण ते उत्तम पिता, पती, पुत्र तसंच भाऊही राहिलेले आहेत उत्तम. त्यांनी आपली जबाबदारी, कौटुंबिक जबाबदारी आणि शासकीय सेवा ह्या दोन्ही गोष्टी अगदी तितक्याच म्हणजे समतोल त्यांनी साधलेला आहे. त्यानंतर दोघंही शासकीय सेवेत असल्यानंतर थोड्याशा अडचणी कौटुंबिक येतातच. माझी आज सेवेची 8 वर्ष बाकी आहेत. साहेब जुलै 31ला सुपर ॲन्युएशनने सेवानिवृत्त होत आहेत म्हटल्यानंतर माझीही एक जबाबदारी आहे कुटुंबाप्रती. त्याच्यामुळे आम्ही दोघांनी मिळून तो एक निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे मी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतलेला आहे. पूर्वीपासून माझ्या सासऱ्यांचं एक इच्छा होती की मुंबईलाच कंटिन्यू राहू नये, इथेही गावाकडे म्हणजे सुद्धा थोडासा त्यांचा कल राहावा, गावची ओढ त्यांना राहावी. आपल्या ज्या मूळ घर आहे वडलोपार्जित, ती वडलोपार्जित शेती आहे ती थोडीफार त्यांनी करावी. म्हणून सासरे असतानाच त्यांनी हा प्लॅन केला की आपल्या शेतीमध्ये काहीतरी सुधारणा झाली पाहिजे आणि तिथे आपणही आपलं मन रमवलं पाहिजे. हे झालं धर्मपत्नीचं मत. आता मुलांचंही मनोगत ऐकूया. माझं मेडिकल एज्युकेशन हे नाशिक इथे झालं आहे आणि 4 years ऑफ BDS वॉज टफ टाईम फॉर मी. लाईक इकडनं फ्रॉम बोरिवली टू नाशिक ट्रॅव्हलिंग वॉज रिअली टफ. पावसाळ्यात सुद्धा कधी लँडस्लाईड झालं आहे, कधी लाईक ट्रॅफिक जॅम अँड ऑल दॅट. तर त्यावेळेला सुद्धा म्हणजे आय वूड फील की नो, आय डोंट वॉन्ट टू गो, मला जायचं नाही आहे हॉस्टेलमध्ये, आय जस्ट वॉन्ट टू स्टे बॅक.
पण पप्पांनी हे कधी असं दाखवलं नाही की ही इज टू बिझी आणि ते मला सोडायला येऊ शकत नाही. इवन इफ टुडे आय एम डॉक्टर पायल संखे, पण पप्पांसाठी मी डॉक्टर पायल संखे नसून पप्पांसाठी ती छोटीशी रिंकी आहे. जे काही आम्हाला पाहिजे होतं, जे आमचे नीड्स होते ते पप्पांनी नेहमी फुलफिल केलेलं. पण पप्पांनी नेहमी एक लिमिट ठेवलेली. त्यांना माहिती होतं वेअर टू ड्रॉ अ लाईन आणि काय लिमिटेशन्स असायला पाहिजे. समटाईम्स वेन रिक्वायर्ड ही बिहेव्ड ॲज अ फ्रेंड, आणि जिकडे एक ऑथॉरिटेटिव्ह पर्सनॅलिटी पाहिजे तिकडे त्यांनी ऑथॉरिटेटिव्ह पर्सनॅलिटीसाठी बिहेव केलं. त्यांनी बरोबर बॅलन्स करून आम्हाला वेल डिसिप्लिन्ड, पंच्युअल आणि त्यांच्यासारखीच आमची पर्सनॅलिटी व्हावी असं त्यांनी नेहमी ट्राय केलं. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. 26 जुलै 2005. मुंबईतला मुसळधार पाऊस आणि निर्माण झालेली पूर परिस्थिती. तेव्हाही आपण शासकीय अधिकारी तर आहोतच, परंतु त्याआधी या देशाचे सजग नागरिक आहोत हे भान ठेवून DK संखे साहेब पूरग्रस्तांच्या मदतीला धावले. योग्य पीडित व्यक्तीला मदत मिळेल यासाठी झटले. सन 2006 मुंबईतला भीषण रेल्वे स्फोट. बोरिवलीच्या भगवती रुग्णालयामध्ये मृतदेह येत होते. जखमी नागरिक भरती केले जात होते. दशरथ संखे साहेब स्वतः जातीनं त्यांच्या पथकासह तिथे काम करत होते. रात्रभर मृतांच्या नातेवाईकांना मदत करत होते. अधिकार पदावरून अनेक सामाजिक कार्यामध्ये भाग घेत असताना राजकीय व्यक्तींशी संबंध येत होता. तेथेही संखे साहेबांची छाप पडत होती. सांस्कृतिक क्षेत्रात मग तो कलाकार मोठा असो किंवा छोटा असो, संखे साहेब त्यांना यथाशक्ती प्रोत्साहन देत होते. असं म्हणतात की कलाकार हा जरी रंगभूमीवरचा राजा असला तरी सामाजिक जीवनामध्ये जेव्हा तो काही लोकांच्या समोर येतो तेव्हा त्याला अत्यंत अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि अशावेळी तुमच्यासमोर काही शासकीय अधिकारी येतात आणि ते अधिकारी जेव्हा केवळ तुमच्याकडे कलाकार म्हणून बघून तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात तेव्हा तुम्हाला खरोखर कलाकार म्हणून जन्माला आल्याची धन्यता वाटते. माझ्या आयुष्यात असंच योगायोगाने दशरथ संखे साहेबांबरोबर भेटण्याचा योग आला आणि त्या भेटीचं रूपांतर अक्षरशः रक्ताच्या नात्यापेक्षा सदृढ झालं. कलाकारांवर मनस्वी प्रेम करणारा, कलेवर मनस्वी प्रेम करणारा, कलाकारांच्या अडचणींना खऱ्या अर्थी समजून घेणारा आणि त्यांना हृदयापासून मदत करणारा असा हा शासकीय सेवेतील एक अधिकारी. संखे साहेबांना लोक DK संखे म्हणून ओळखतात. मला विचाराल तर मी म्हणेन की अध्याक्षर मनापासून जगलेलं हे व्यक्तिमत्व आहे. DK संखे, DKS. D देव, धर्म आणि देश. K काम, कर्तव्य आणि कृतज्ञता. आणि S समाज, शिक्षण आणि शेती. शेती तर त्यांचा जीव की प्राण. कामकाजाच्या व्यस्ततेतून मिळणाऱ्या रजेच्या दिवशी ते आवर्जून आपल्या जन्मगावी परनाळीला जातात. स्वतःची शेतीची आणि बागकामाची आवड पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात तिथेही पत्नीची साथ असतेच. शिक्षणाचं महत्त्व जाणलेला असा हा द्रष्टा माणूस, त्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्नही कौतुकास्पद आहे. तर 2001 साली एक आदर्श विद्यालय या शैक्षणिक संस्थेचा एक मला प्रस्ताव आला, ते संस्था चालवण्याचा प्रस्ताव आला. आणि 2001 साली प्रस्ताव आल्यानंतर मी माझे मेहुणे श्री दशरथ संखे साहेबांशी मी संपर्क केला. संखे साहेबांनी मला ताबडतोब सांगितलं की हे शैक्षणिक क्षेत्र आहे आणि या शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगला स्कोप आहे. त्यामुळे मी पटकन या डिसिजन घेतला आणि त्याच्या पुढाकाराने आणि त्यांच्या प्रयत्नाने मी या क्षेत्रामध्ये सन 2001 पासून या शैक्षणिक संस्थांमध्ये मी पाऊल टाकलं. आज 2010 साली आज इयत्ता 10वीपर्यंत 1900 पेक्षा जास्त विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेतात आणि हे सर्व श्रेय जाते हे आमचे मेहुणे श्री दशरथ संखे साहेबांचे. त्यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या प्रयत्नाने आज आमची संस्था ही यशस्वी वाटचाल करत आहे.
आता DK संख्येसाहेब सेवानिवृत्त होत आहेत. सहकाऱ्यांनी त्यांना प्रेमभावाने निरोप दिलाय. त्यांच्याविषयीच्या सहकाऱ्यांच्या, मित्रांच्या, नातेवाईकांच्या या भावना. शासकीय सेवेत तत्परतेने कार्य करून सुद्धा समाजसेवेला झोकून देणारा दशरथ संख्येसारखा दानशूर माणूस सापडण्याची शक्यता कमी. ही इज अ जेम ऑफ पर्सन. मनाने, हृदयाने आणि कृतीने. I would like to describe Dasarath Sankheji is popularly known as a Dicky in our circle with 3 E. He's an efficient officer, emotional friend, and excellent family member. लहानपणापासून मी नेहमीच म्हणायचे दॅट माय डॅडी स्ट्रॉंगेस्ट. बट आज मी हे प्राऊडली सांगू शकते की माय डॅडी स्ट्रॉंगेस्ट नॉट जस्ट बाय हिज फिजिक बट बाय हिज स्ट्रॉंग ॲटिट्यूड. जर त्यांच्या पर्सनॅलिटीचं 1% सुद्धा माझ्यामध्ये आलं तर आय वुड बी व्हेरी व्हेरी सक्सेसफुल इन लाईफ. कर्तव्यदक्ष, धडाडीचा, गरिबांना मदत करणारा असा एक कार्यक्षम अधिकारी असं मी त्यांचं वर्णन करू शकेन. झाले किती, होतील किती, पण या समया असं ज्याचं वर्णन करता येईल ते तहसीलदार साहेब आमचे. धडाडीचा आणि खंबीर अधिकारी असंच म्हणावं लागेल. दशरथ संख्येबद्दल मला एवढंच सांगायचं आहे का हा जीवन मला कमी पडलं त्यांच्याबरोबर. मला देवाबद्दल प्रार्थना आहे की पुढचं जीवन मला लहानपणीपासून त्यांच्याबरोबर द्या की आय विल बी एबल टू स्पेंड मोर टाईम विथ हिम. सर्वार्थाने सज्जन, सुशील आणि सच्च्या मनाचा माणूस. ते मनाचे एकदम निर्मळ, स्वच्छ आणि पब्लिकसाठी 24 तास अवेलेबल असणारे असं ऑफिसर मी माझ्या आयुष्यात नाही बघितलं. आता तुम्हीच सांगा, समाजावर, संस्कृतीवर मायेच्या ममतेनं प्रेम करणारा हा बाप माणूस रिटायर्ड होतोय यावर कोणाचा तरी विश्वास बसेल का हो? अहो, घरात जशी आई कधीही रिटायर होऊ शकत नाही तसा समाजातला हा बाप माणूस कधीही रिटायर होऊ शकणार नाही. नो, नेव्हर. त्यांनी घेतलेली ही क्षणभराची विश्रांती आहे असं आपण समजूया. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर शिक्षण क्षेत्रामध्ये आणि कृषी क्षेत्रामध्ये मनापासून काम करण्याची DK संख्ये साहेबांची जबरदस्त इच्छा आहे. तसा मनोदयही त्यांनी अनेक वेळेला व्यक्त केला. आज त्यांच्या या मनोदयाला तुम्ही आम्ही शुभेच्छा देऊया. त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला उदंड आयुष्य, उत्तम आयुरारोग्य लाभो म्हणून परमेश्वराचरणी प्रार्थना करूया. साथी हाथ बढ़ाना साथी रे, 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 साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी.